Hello children and welcome to this concluding part of the poem. मी मानसी तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण ही जी पोएम आहे चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल ह्याचा कन्क्लुडिंग पार्ट वाचू आणि समजू की त्याच्यात काय काय आहे. तर चला वाचूया चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. तर मुलांनो, जसं तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये ही जी पोएम होती चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल ही वाचली आणि ह्याच्यामध्ये कवीनी पोएटनी जी आहे विविध वस्तूंची तुलना केली, जसं की कोणी जिता जागता माणूस असेल, जसं सूर्याचं, वाऱ्याचं, थंड वाऱ्याचं आणि असंच आकाशाचं. तर खूप सुंदर कल्पना केली होती. आता आपण थोडस वाचूया की हे पोएट कोण आहे. निदा फाजली वॉज अ प्रॉमिनंट हिंदी अँड उर्दू पोएट. तर निदा फाजली ज्यांनी ही पोएम लिहिली आहे ते एक खूपच महत्वपूर्ण हिंदी आणि उर्दूचे पोएट आहेत. म्हणजे त्यांनी खूप छान छान कविता लिहिल्या आहेत आणि खूपच फेमस आहेत ते. ही हॅज रिटन मेनी डिफरंट टाइप्स ऑफ सॉंग्स अँड पोएम्स. तर त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गाणे लिहिले आहेत आणि असेच पोएम्स पण लिहिले आहेत. इवन फिल्म असतात, जे हिंदी फिल्म्स आहेत त्याच्यामध्येही कोणत्या खूप फेमस त्यांचे गाणे आहेत त्यांचे लिहिलेले. ही वॉज ऑनर्ड विथ द नॅशनल हार्मनी अवॉर्ड. तर त्यांना जे आहे हा नॅशनल हार्मनी अवॉर्ड पण मिळून चुकलेला आहे. त्यांना ह्याच्याशी पण सन्मानित केलं गेलं आहे. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. पद्मश्री हा एक खूपच मोठा अवॉर्ड आहे जो की भारत सरकार देते. तर भारत सरकारने दिला यांना पद्मश्री अवॉर्ड. इन दिस पोएम ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग व्हेन चिल्ड्रन गो टू स्कूल. तर या पोएम मध्ये ते खूप सुंदर एक पिक्चर असं आपल्या दिमागमध्ये, आपल्या माइंडमध्ये एक इमेज बनते, एक फोटो बनते, जसं की जी आहे इन द अर्ली मॉर्निंग, एकदम सकाळी सकाळी कशा वस्तू असतात तर त्याची एक इमेज उभरून येते. वेन चिल्ड्रन गो टू स्कूल, जेव्हा शाळेत मुलं जात असतात. तर त्यांनी इतकी सजीव ही जी पोएम लिहिली आहे की आपल्या डोक्यात एकदम असं चित्र उभरून येतं. तर हे तर होतं या कवीच्या बाबतीत, निदा फाजलीच्या बाबतीत. आता आपण बघूया. थिंक ऑफ द फॉलोइंग एव्हरीडे ओकेजन्स. आता खालती काही एव्हरीडे ओकेजन म्हणजे रोजमर्राच्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा लिहिलेल्या आहेत काहीतरी. डिस्क्राईब व्हॉट यू एक्सपिरियन्स इन युअर सराउंडिंग्स युझिंग ऍटलीस्ट 2 ऑफ युअर 5 सेन्सेस. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपला जो एक्सपिरियन्स आहे, आपला जो अनुभव आहे आपल्या चारीकडला, सराउंडिंग म्हणजे आपल्या चारीकडला एक्सपिरियन्स, तो डिस्क्राईब करायचा आहे. कमीत कमी 5 मधनं 2 सेन्सेस आपले यूज करून. ठीक आहे ना. 5 सेन्सेस कोणते असतात हे पहा. व्हॉट यू सी म्हणजे डोळे, हा एक सेन्स झाला. व्हॉट यू हिअर म्हणजे आपले कान, जे आपल्याला श्रवण येतं, जे आपण ऐकू शकतो, तर तो एक दुसरा झाला. व्हॉट यू स्मेल, फ्रॅग्रन्स, अरोमा, आपल्या जे आपण सुंघू शकतो, ठीक आहे ना, आपल्या नाकातनं. तर ते फ्रॅग्रन्स म्हणजे खूप सुंदर खुशबू होऊ शकते, काही पण होऊ शकतं. तर ते एक नाकाचं झालं. तर नाक, डोळे आणि कान हे 3 झाले. त्याशिवाय 2 कोणते आहेत, व्हॉट यू फील ऑर टच. ठीक आहे, आपण कोणचा बर्फला टच करतो तर आपल्याला थंड लागतं, गरम वस्तू टच करतो तर आपला हात जळेल, तर तेव्हा आपल्याला जो अनुभव होईल. ठीक आहे, हा एक टच वाला जो अनुभव असतो. व्हॉट यू टेस्ट, आणि असंच आपल्या जिव्हेपासून आपल्याला जो टेस्ट येतो. ठीक आहे, आपण जे स्वाद असतो, स्वाद ग्रंथी असते, स्वीट, डिलिशियस, सेवरी एटसेट्रा, म्हणजे गोड, नमकीन है ना, किंवा आंबट, असं आपल्याला वेगवेगळे टेस्ट जे येतात, तर त्याच्यावरती पण ते पण एक सेन्स आहे. अशा प्रकारच्या या 5 सेन्सेस मधनं कोणत्याही 2 सेन्सेसचा यूज ह्याच्यात करायचा आहे. ओकेजन काय आहे, व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज. सकाळी सकाळी सनराईज नाही झाला, सूर्योदय नाही झाला आहे अशी सकाळ. तर तेव्हा आपण काय एक्सपिरियन्स करतो, आपल्या चारीकडे ज्या वस्तूंना बघून, आपल्या ऍटमॉस्फिअरला बघून. तर ह्याच्यामध्ये कोणत्याही 2 सेन्सेस आपण यूज करू शकतो. जसं की सकाळी आपण उठवून, सपोज सकाळ हे अंधारच आहे अजून, ठीक आहे, उजेड नाही झाला आहे, तर आपण काय, कोणती सेन्स आपली काम करेल सोचा. आपली जे आपण फील करतो, ठीक आहे ना, व्हॉट यू फील ऑर टच. तर सपोज गारवा, आपल्याला गारवा महसूस होतो ना, आपण बाहेर जाऊ, ठीक आहे, छतवरती गेलो, सपोज आपल्याला गारवा महसूस होतो, तर ते एक झालं. ठीक आहे, आणि काय, वाऱ्यात एक वेगळीच एक खुशबू असते, ते आपलं,
ठीक आहे. तर कानाचे नाकाचंही आपलं झालं तर फ्रेग्रन्स एक वेगळी प्रकारची असते. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे आपल्याला फिलिंग्स ज्या आहेत आपल्या, ठीक आहे, तर त्या ह्याच्यात सांगायच्या आहेत. जसं की अर्ली मॉर्निंग ऍट ऑर लिटिल आफ्टर सनराईज, आणि असंच सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही काय फील करता ते सांगा. ऍट द टाइम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंब्ली. स्कूल प्रेयर, तुम्ही सोचा की तुम्ही शाळेत गेलेले आहात प्रेयरच्या टाइमला, असेंब्लीच्या टाइमला, तेव्हा कसं फील होतं, तेव्हा तुम्ही काय वाटतं. आणि तसंच लंच टाइम ऍट होम ऑर ऍट अ फंक्शन. लंच टाइम आहे तर लंच टाइमलाही आपल्याला खूप छान छान खुशबू येते कोणत्या कोणत्या जेवणाची वेगवेगळ्या. असंच कोणत्या फंक्शनलाही जातो तर तेव्हाही वेगवेगळे लोक इत्तर वगैरे लावलेले असतात, काही असतात तर त्याची पण खुशबू येते. असंच खूप साऱ्या चीज तुम्ही आपल्या इमॅजिनेशननी ह्याच्यात सांगू शकता. ऑन द प्ले ग्राउंड, आता प्ले ग्राउंड मध्ये खेळता येतं काय, बिफोर सनसेट, ऍट सनसेट, म्हणजे की सूर्यास्तच्या आधी आणि सूर्यास्तच्या वेळेस. तर तेव्हा तुम्ही काय फील करता, तुम्हाला काय दिसतं आपल्या सराउंडिंग मध्ये, ठीक आहे. ऑन द प्ले ग्राउंड झालं. आता बेड टाइम आणि रात्री झोपताना, रात्री झोपताना तुम्ही काय ऐकता, काय महसूस करता, तर अशा सगळ्या खूप चीज आहेत ज्या तुम्ही याच्यात सांगू शकता. ह्याच्यात तुम्ही सम युजफुल वर्ड्स, ठीक आहे, कोणत्या वर्ड्सचा यूज करू शकता. स्ट्रॉंग विंड म्हणजे काय, वारं, जोरदार जे वारं चालतं. लाईट ब्रीज म्हणजे हलकी हलकीशी थंड वारं जे असतं ते. ब्रीज म्हणजे एकदम गार वारं, थंड थंड असं छान वाटतं जे अंगाला. आणि विंड म्हणजे कसं, जोराचं वारं असतं जे. ब्राईट सनलाइट म्हणजे सूर्याच्या जे किरणे असतात खूप तेज असतात ज्या. हॉट सन, गरम गरम सन, जसं की ह्याच्यात लिहिलंय ना की ऑन द प्ले ग्राउंड, प्ले ग्राउंड मध्ये काय असतं, हॉट सन असतो, एकदम गरम सूर्य असतो. असंच डार्क, पिच डार्क, प्लेझेंट म्हणजे छान, कूल, कोल्ड, हॉट, वॉर्म. बर्ड्स चर्पिंग म्हणजे चिमण्यांच्या आवाजा. बेल्स, हॉर्न्स, विसिल्स. बेल्स, हॉर्न्स म्हणजे काय, जसं की सपोज कोणत्या अॅनिमलचं इमॅजिनेशन करा संध्याकाळची वेळेस किंवा सकाळच्या. तर हॉर्न्स म्हणजे गाड्यांचे हॉर्न्स होऊ शकतात. असंच विसिल्स म्हणजे सिटी, स्वीट साऊंड, गोड गोड आवाज असतात कोणत्या, नॉईज, क्वाईट, सिरीन, नाईस, नोबल, फ्री, डेलिशियस. तर हे सगळे यूज तुम्ही वर्ड्सचे करू शकता याच्यात. हा क्वेश्चन आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये करून चुकले होतो. आता नेक्स्ट बघा. पोयम खूपच छान होती जी आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वाचली होती. पोयमशी रिलेटेड काही क्वेश्चन्स वगैरे आपण बघूया. हा सेकंड क्वेश्चन सुद्धा आपण केलेला आहे. त्याच्यानंतर काय आहे, अपार्ट फ्रॉम द चिल्ड्रन नो अदर ह्युमन बीइंग्स आर मेन्शन इन द पोयम. तर लहान मुलांच्या अलावा आणि कोणचंच ह्युमन बीइंग्स म्हणजे की प्राणीचं ह्याच्यात उल्लेख नाही आहे या पोयम मध्ये. हाऊएव्हर मेनी नॅचरल एलिमेंट्स आर शोन टू ऍक्ट लाईक पर्सन्स, की पण तरी सुद्धा नॅचरल एलिमेंट्स जे आहेत, जे प्राकृतिक वस्तू आहेत, त्यांचा माणसांसारखं दाखवलं गेलंय, है ना. जसं की सूर्याने पाग लावून, पगडी लावून तो निघतोय आंघोळ करून, तर अशा प्रकारे त्याला अगदी जिवंत म्हणजे उदाहरण दिलं गेलं, जसं की जणू काही तो कोणी माणूस आहे. राईट, व्हॉट इच ऑफ देम डज. तर हा पार्ट पण आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये करून चुकलो आहे, की स्काय, द सन, ब्रीजेस, तर हे कसे म्हणजे की या वस्तूला जस्टिफाय करता. मग पहा आता ह्याचे जे नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत, खूपच छान क्वेश्चन्स आहेत. आपण याला आपल्या नेक्स्ट ह्याच्यामध्ये करूया. एक 2 मिनिट्स ऑफ ओरल वर्क. हे खूपच मजेदार आहे, हे तुम्ही खेळू पण शकता एकामेकाबरोबर. हे आपण बघू आता इथे. टेल वर्ड्स बिगिनिंग विथ ईच लेटर ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. सपोज इथे एक्झाम्पल दिलंय टाइमचं. तुम्हाला कोणताही शब्द दिला जाईल, त्याच्या हर एक अक्षरापासून तुम्हाला एक नवीन शब्द लिहायचा आहे. तर जसं इथे टाइम लिहिलंय तर टी से टी लिहून दिलंय आणि आई फॉर आईस्क्रीम, एम से माऊस आणि ई पासनं इंजिन. ठीक आहे. असंच तुम्हाला या सगळ्या शब्दांचं करायचंय. जसं की लाईट आहे तर इथे एल पासनं एक वर्ड, तर लाईट आहे तर एल पासनं तुम्ही लायन लिहू शकता. आय पासनं इंकपॉट, जी पासनं ग्रेट, एच पासनं हेवी, टी पासनं टाईट. तर अशा प्रकारे आपल्याला हर वर्ड मध्ये हर लेटरचा एक एक आपल्याला शब्द बनवायचा आहे. हा खूप सुंदर गेम असू शकतो जो की तुम्ही आपल्या मित्रांबरोबर खेळू शकता. तर आता आपण हे जे बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत हे आपण एकदा बघूया.
तर आता याच्या इंग्लिश वर्कशॉप मधले आपले जे क्वेश्चन्स होते ते बघतो आपण. फोर्थ क्वेश्चन होता व्हॉट डज टाइम डू, म्हणजे की टाइम हा काय करतो, वेळ हे काय करतो. व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम हिज ऍक्शन, आणि ह्याच्या या ऍक्शन पासून, ह्याच्या या कार्यापासून आपल्याला काय समजात येतं. टाइम इज सिटिंग ऑन अन ओल्ड रूफ, म्हणजे वेळ जो आहे तो एक जुन्या छतवरती बसलेला आहे, आणि फ्लाइंग पिजन्स इन द स्काय, आणि तो काय करतोय, कबूतर उडवतोय आकाशामध्ये. इट शोज अस दॅट टाइम इज वॉचिंग द ऍक्टिव्हिटीज ऑफ पीपल. ह्याच्याने काय कळतं या गोष्टीने, की जो वेळ आहे तो सगळ्यांच्या ऍक्टिव्हिटीज पाहतोय, की लोक काय करतात आहेत चारीकडे, विदाउट बीइंग नोटिस्ड अँड इज पासिंग व्हेरी क्विकली. आणि जो टाइम आहे तो किती लवकर पळतो ना. तुम्ही काल 4 वर्षाचे होते, आज तुम्ही 10 वर्षाचे आहात, असं म्हणजे टाइम खूप लवकर लवकर पळतो. तर कुणाला आणि काही कळतही नाही, तर त्याला कोणी नोटीस पण नाही करू पावं, त्याचा अर्थ हा झाला. सो इट शोज अस दॅट टाइम इज वॉचिंग द ऍक्टिव्हिटीज ऑफ पीपल, किती लोकांचं सगळं काम बघतोय, की कसे ऍक्टिव्हिटीज आहेत लोकांच्या, आणि विदाउट बिंग नोटीस, आणि त्याला कोणी नोटीसही नाही करू पावं, त्याला कोणी समजूही नाही पावं. अँड इज पासिंग व्हेरी क्विकली, आणि तो खूप लवकर लवकर पास होतोय, म्हणजे लवकर जातोय, लवकर निघतोय वेळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, इफ यू वर टू ड्रॉ अ पिक्चर ऑफ द सीन डिस्क्राइब्ड हिअर. इथे जे सीन पुढे आहेत ह्यांचं जर पिक्चर तुम्हाला बनवायचं आहे, ठीक आहे, ड्रॉइंग करायची आहे, व्हॉट कलर्स विल यू यूज, तर तुम्ही कोणते कलर यूज कराले. मेन्शन द ऑब्जेक्ट्स अँड द कलर्स, तुम्हाला हे जे ऑब्जेक्ट्स मेन्शन करायचे आहेत, ठीक आहे, की तुम्ही काय ऑब्जेक्ट यूज कराले आणि कलर्स काय यूज कराले, युझिंग लाईन्स फ्रॉम द पोएम अँड युअर इमॅजिनेशन. ठीक आहे, आपला इमॅजिनेशन यूज करून हे सांगायचं आहे. तर पहिलं पहा, द सन ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मुस्लिन टर्बन. हा आला होता लाईन, हा आपला पोयम मध्ये ही लाईन होती. ह्याच्याने आपण ड्रॉ करू शकतो कसं, ऑब्जेक्ट काय होईल याच्यात, सन, ठीक आहे, आणि कलर काय होईल, ब्राईट रेड अँड येलो, कारण की तो त्यावेळेस उगतोय, ठीक आहे ना, सूर्य उगतोय. तर आपण ह्याच अशा प्रकारे एक खूप सुंदर चित्र करू शकतो. ऑब्जेक्ट काय होईल याचा, टर्बन, आणि कलर गोल्डन सॅफ्रॉन. ठीक आहे, टर्बन म्हणजे पगडी बनवू शकतो, सूर्यावर पगडी, आणि असंच गोल्डन सॅफ्रॉन कलरचं त्याची पगडी. तर अशा प्रकारे आपण एक चित्र बनवू शकतो. आता बघा, लिस्ट ऑल द वर्ब्स इन द पोएम दॅट हॅव द सफिक्स एस. वर्ब म्हणजे काय, क्रिया, ऍक्शन वर्ड्स आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे ना. तसे क्रियावाले शब्द आपल्याला याच्यातनं वर्ब्स सगळे शोधायचे आहेत पोएम मधनं जितकेही आहेत, आणि त्यांच्यामध्ये सफिक्स एस असला पाहिजे. आपण सफिक्स आणि प्रिफिक्स वाचलेला आहे. सफिक्स म्हणजे जो नंतर लागतो वर्ड, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जसं की पाहता उत्तर दिलंय, स्प्रेड हा वर्ड आहे. स्प्रेड म्हणजे काय, पसरणं, आणि ह्याच्यात सफिक्स लागलाय एस, स्प्रेड्स. बो म्हणजे काय होतं, झुकणं, तर बोज. वेट थांबणं, तर वेट्स. स्माइल हा शब्द आहे, त्यात स्माइल्स. आणि वेव म्हणजे हात हिलवत होता ना, तर वेव्स. थ्रॉब, थ्रॉब्स, आणि फ्लाय, फ्लाईज. अशा प्रकारे या सगळ्या शब्दांमध्ये हे सगळे काय आहेत, हे वर्ब आहेत, आणि वर्ब मध्ये एस सफिक्स लागलेला आहे ह्याच्यामध्ये. राईट ॲटलीस्ट 20 वर्ड्स रिलेटेड टू द गिव्हन वर्ड्स. आता इथे 9th नंबर क्वेश्चन मध्ये तुमच्या काही काही शब्द दिलेले आहेत, जसं की स्कूल, रोड, ट्री. ह्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, की 20 वर्ड्स 20 शब्द लिहायचे आहेत जे ह्याच्याशी रिलेटेड असो. मी ह्याच्यात थोडेसे वर्ड लिहिले आहेत, तुम्ही अनेक आपल्या इमॅजिनेशननी अनेक ह्याच्यात वर्ड्स पूर्ण 20 करा, ऍड करा, ठीक आहे. जसं स्कूल आपण म्हणतो तर आपल्या डोक्यात काय येतं, टीचर, स्टुडंट, ब्लॅकबोर्ड, बेंच, क्लास, लायब्ररी, शाळेत लायब्ररी असते ना, ग्राउंड, एटसेट्रा. तर ह्याच्याशिवाय पण तुम्ही खूप साऱ्या वस्तू लिहू शकतात, की आणि काय काय होऊ शकतं, प्लेग्राऊंड होऊ शकतं, ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्ही अनेक वस्तू पण लिहू शकतात. प्रिन्सिपल, ओके. नेक्स्ट आहे रोड. आता रोड म्हटलं की काय, पॉटहोल्स. पॉटहोल्स म्हणजे काय असतात, गड्डे, ठीक आहे ना, जे रस्त्यावरती गड्डे असतात ना. शॉप्स, रोडवरती शॉप्स असतात. रफ, रोड कशी असते, रफ असते, स्मूथ नसते ना. आपण जर पाहतो तर रोड रफ असते. आणि क्लीन, ट्रॅफिक, व्हेकल्स, सिग्नल्स, हे सगळं रोडवरती आपल्याला दिसतं. क्राऊड म्हणजे गर्दी, तर हे सगळं आपल्याला रोडवरती दिसतं.
नेक्स्ट आहे ट्री, झाड. झाड पाहिलं की आपल्याला काय काय येतात डोक्यात वस्तू. बिग, खूप मोठे झाडं असतात. लीव्स म्हणजे पानं. शेड, त्याची जी छाया असते. फ्रूट, फ्लावर, वुड, ठीक आहे, लाकूड मिळतं ना आपल्याला ट्री पासूनच. शेल्टर, किती सारे पशुपक्षींचं शेल्टर असतं, ते म्हणजे घर असतं, तिथे शेल्टर घेतात. रूट, ब्रांचेस एक्सेट्रा. तर अशा प्रकारे तुम्ही आणि किती पण वस्तू ह्याच्या 20 आयटम्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. सोचा आणि आपल्या मनाने लिहा. तर या प्रकारे आपला हा चॅप्टर आज इथे संपतो आहे. खूपच छान होता हा पोयम होती जी चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. हिला तुम्ही परत वाचा, परत समजा आणि हे जे दोन्ही सेशन होते आपल्या पोयमचे परत बघा. आणि ह्याच्यात खूप आपण चांगलं चांगलं शिकलो पण की सफिक्स एस वाले वर्ब शिकलो, जसं की आणि ड्रॉइंग ह्याच्यात तुम्ही करू शकता, ते ती ड्रॉ जरूर कराल. ह्याच्याशी संबंधित पिक्चर जी आहे तुम्ही आपल्या मनात एक सोचा आणि ड्रॉ करा. तर अशा प्रकारे ही आजची आपली सेशन इथेच संपते आहे. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये लवकरच भेटू. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे.